नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. महाराष्ट्र सरकारने 8 जुलै रोजी एक GR काढला. तो GR असा, 8 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा मुलींसाठी पूर्वी ही व्यवस्था काय होती की OBC कॅटेगरी वगैरे याच्यात 50% सवलत होती शैक्षणिक शुल्कमध्ये. या सरकारने जो आदेश काढला त्यात आता 100% शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा फी हे सरकार भरेल. आणि एकदम आनंदाचं वातावरण निर्माण झालं की मुलींचं शिक्षण सगळं मोफत झालं आहे. पण आणि हे मोफत शिक्षण कुठपर्यंत? वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण, जिथं जिथं मुलींना शिकायचं आहे. व्यावसायिक शिक्षणात त्याची फी हे सरकार भरणार. आता यामुळं आनंदाचं वातावरण होतं. प्रत्यक्षामध्ये काय होते बघा. आता अनेक महाविद्यालयामध्ये प्रवेशाची प्रक्रिया अतिशय गतीनं सुरू आहे. आणि काही महाविद्यालयांचं म्हणणं असं आहे की गव्हर्नमेंटचा GR आमच्याकडे आला नाही, तुम्ही पैसे भरा, सरकारचे आले की आम्ही तुम्हाला परत देऊ. भले सरकारने असा आदेश काढला की या पद्धतीनं तुम्ही विद्यार्थिनींना त्रास देता कामा नये. हा GRच असा आहे, सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, स्वयंस्पष्ट GR आहे आणि त्यामुळे त्याचं पालन केलं पाहिजे सरकारने असं म्हटलंय. पण प्रत्यक्षात असं पालन होताना दिसत नाही. दुसरी यातली एक ज्ञानभाची मेक आहे. ती मेक अशी आहे की समजा एखाद्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे आणि त्याची फी समजा जर 85,000 रुपये आहे ओपन कॅटेगरी. आता आपल्याला असं वाटणार ना कोणालाही की हे 85,000 रुपये फी गव्हर्नमेंट भरणार आहे, आपल्याला तर रुपये भरावं लागणार नाही. प्रत्यक्षात तिथं गेल्यानंतर काय आहे, ट्युशन फी 15 रुपये, कॉलेजची डेव्हलपमेंट फी 40,000 रुपये, अजून काय युनिव्हर्सिटी फी, असे त्यातली रकाने आहेत आणि त्याची बेरीज 85,000 आहेत. म्हणजे मिळणार कुठली? ट्युशन फी 15,000 रुपये. म्हणजे त्या मुलीला फक्त 15,000 रुपये सरकारकडून मिळणार आणि बाकीचे पैसे किती? 70,000 रुपये तिला फी भरावी लागणार. असं हे अनेक महाविद्यालयात सुरू आहे. आता सरकारने काय त्यांचं काही म्हणणं आहे कॉलेजचं, त्या शैक्षणिक शुल्क जे आहे ते ठरवून द्यायचे अधिकार एका वेगळ्या कमिटीला दिले होते आणि त्यांनी ठरवून दिलं त्याप्रमाणे आम्ही घेतो आहोत. आता यात बदल करायचा असेल तर सरकारने करावा. काय झालंय, यापूर्वी समाज कल्याण अनेकच्या ज्या सवलती आहेत, महाविद्यालयानं ही फी आम्ही तुम्हाला देऊ, 2-2 वर्षे पैसे सरकारने दिलेले नाही आहेत. आत्ताचं सरकार असू दे नाही तर मागचं सरकार असू दे, त्यामुळे महाविद्यालयाचे अनुभव बरे नाही आहेत. म्हणून त्याने असा फंडा काढला की काही ना काही करून आपले पैसे मिळाले पाहिजे, नाहीतर चालवणार कसं कॉलेज? कारण जवळजवळ 50% मुली आहेत कॉलेजेसमध्ये. त्यातला हा विषय आहे. मुळात हे जे सगळं काही घडतंय ना बघा, विश्वासच नाही आहे आणि प्रत्येकजण फक्त आपापल्याला याच्यातून पळवाटा कशा काढता येतील. महाविद्यालयाची आत्ता सुरुवात आहे ना हो, ती मुलं कुठं पळून चाललेत का? सगळं कॉलेजच्या हातात आहे की नाही? म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये बाबा नेमकं काय आहे, सरकार काय करणार आहे, आम्ही काय करायचं आहे, हे खुलासे सरकारकडे त्या महाविद्यालयांनी करून घेतले पाहिजेत. त्याचा त्रास मुलांना होता कामा नये, पण प्रत्यक्षात मुलांना त्रास होतो आहे आणि हे कुठंच सांगता येत नाही. मुलं अशा पद्धतीने जर कुठेतरी तक्रार दाखल करायला गेले की त्यांना त्रास होईल. पुन्हा त्यांचं पुढचं सगळं करिअर त्या महाविद्यालयामध्ये असतं, पण मुलं ह्याच्यात बोलत नाहीत. आपल्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी माझं बोलणं झालं आणि दादांना मी सांगितलं की या पद्धतीनं विद्यार्थिनींना त्रास होतो आहे. ते असं म्हणाले की माझ्याकडे पण अशा कंप्लेन आल्यात आणि अशा कंप्लेन ज्या आहेत ते माझ्याकडची जी कंप्लेनची संख्या आहे साधारण राज्यातल्या 8 कॉलेजेसची आहे. तर त्या कॉलेजवरती मी एक अधिकारी प्रत्येक ठिकाणी पाठवणार आहे. तो अधिकारी दिवसभर तिथं बसेल, महाविद्यालयातल्या मुलांना भेटेल, प्राध्यापकांना भेटेल, प्राचार्यांना भेटेल आणि सगळा अहवाल आमच्याकडे देईल.
आता हा सगळा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कठोरातली कठोर कारवाई अशा महाविद्यालयावर केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आपण बघूया, वाट बघूया याच्यात काय होतंय. पण असं हे जे म्हणजे शासनाचा एक आदेश निघतोय आणि त्याची अंमलबजावणी होताना विद्यार्थिनींच्या वाटेमध्ये जे काटे पसरले जातात ते मात्र दूर सारायला हवेत. आता बघा, या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आणखीन एक प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे, या GRशी संबंधित नाही, पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये एवढे प्रश्न आहेत. तो प्रश्न असा की पॉलिटेक्निक केल्यानंतर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो. आता ह्या इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश काही सगळ्यांना मिळत नाही, कारण त्याच्या ठराविक जागा असतात, त्याचं पर्सेंटेज असतं आणि ते समजा जर तेवढ्या जागेच्या जी काही क्रमवारी आहे त्यात मेरिटवरती प्रवेश मिळाला. होतं काय माहिती आहे, दुसऱ्या वर्षाला प्रवेश घ्यायचा म्हटल्यानंतर अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम सुरू झालेला असतो. तिकडचे जवळपास 3-4 पहिल्या सेमेस्टरचे झालेले असतात, 3-4 महिने, आणि हा निकाल लागतो. निकाल लागल्यानंतर ॲडमिशन घेतलं की जेमतेम महिनाभर पिरियडला बसायला मिळतं. या मुलांची अडचण अशी असते, जे पॉलिटेक्निकमधनं जातात त्यांना मॅथ्स तिथं शिकवलं जात नाही पॉलिटेक्निकमध्ये, आणि इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला की तिकडे मॅथ्स असतं. आता महिनाभरात काय करणार, त्यांना प्रायव्हेट ट्युशन लावावी लागते मॅथ्ससाठी म्हणून, तो खर्च आला, आणि प्लस 4 महिने झालेले असतानाही वर्षाची फुल फी महाविद्यालयात भरावी लागते. इथं काही कारण चालत नाही. आता होतंय काय, आम्हाला त्या फीमध्ये सवलतीपेक्षा देखील ह्याचं जे वेळापत्रक आहे ना परीक्षाचं, या परीक्षाचं वेळापत्रक पॉलिटेक्निकच्या ते जरा नीट सुधारून घेतलं पाहिजे. इंजिनिअरिंग कॉलेजच्या निकालाशी आणि त्याच्या निकालाशी जर साधर्म्य असेल तर या मुलांची अडचण दूर होईल. काय होतं की महाराष्ट्रामध्ये तर काही कमी इंजिनिअरिंग कॉलेज नाहीत. असं ॲडमिशन घेऊन तिकडे सेकंड इयरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाणही हजारामध्ये आहे, आणि या मुलांना जी एक अडचण होते ती अडचण दूर व्हायला पाहिजे. तंत्र शिक्षण मंत्र्यांनी याही विषयामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. काय होतंय की कोणीच बघत नाही आणि त्यामुळं सिस्टीमला कोणाचीच भीती नाही. सरकार येतात आणि सरकारे जातात. तिथे असणारे जे अधिकारी आहेत ते अधिकारी मात्र आपल्या मनाचा कारभार करतात, त्यांना कोणाची भीती असत नाही, आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांची अडचण होते. विद्यार्थी संघटनांना देखील आता प्रश्नांची संख्या प्रचंड झाली आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. प्रश्न कळून घेणं, समजून घेणं यांची संख्या कमी झाली आहे, आणि त्यामुळे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या यंत्रणेचं फावत आहे, आणि म्हणून याही विषयामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.